राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे भाजपचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याकरिता बीड जिल्ह्यामध्ये कमळ फुलविण्याकरता त्यांनी बीड शहरामध्ये आज एक निर्णायक अशी मोठी सभा घेतली। तीही अगदी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये, उद्या मतदान आहे आणि त्यांनी आज सभा घेतली आहे। ही सभा कुठेतरी भाजप उमेदवाराला बळ देणारी ठरेल, त्यांना शक्ती देणारी ठरेल असं वाटत असताना ही सभा मात्र मतदारांमध्ये जास्तीचा संभ्रम निर्माण करणारी ठरली। जास्तीचा गोंधळ मतदारांमध्ये उडालेला दिसतोय। त्याचं कारण म्हणजे बीड भाजपाचे जिल्हा प्रमुख, जे बीड जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती ते आष्टी पाटोद्याचे लोकप्रतिनिधी असलेले सुरेश धस यांना या सभेमध्ये भाषणाची संधी नाकारली का, त्यांना ती मिळाली नाही। कशामुळे मिळाली नाही हा संशोधनाचा विषय असला तरी मतदारांमध्ये मात्र ही गोष्ट काही प्रमाणामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। सुरेश धस यांना कशामुळे त्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी प्रचार प्रमुख आहेत, बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदा निवडून आणण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर अगदी पक्षानं टाकली, देवेंद्र फडणवीसांनी टाकली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच सुरेश धसांना भाषण करण्याची संधी नाही। या पाठीमागे नेमका हेतू काय? का कुठे स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत बीडचे किंवा जे काही कार्यकर्ते आहेत भाजपचे स्थानिक, त्यांनी सुरेश धस यांना संधी जर दिली तर कुठेतरी भाजपला मतदान कमी पडेल, भाजपचा मतदार नाराज होईल अशी भीती देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाकडे म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे दाखवली की काय? नेमकं यामागे कारण काय असेल? का सुरेश धसांना ते मराठा जातीमधले असल्या कारणानं, कदाचित मराठा असल्यामुळं त्यांना कुठेतरी ओबीसी जो समाज आहे त्यामध्ये कुठेतरी चुकीचा संदेश जाऊ शकतो। सुरेश धसांना जर संधी दिली तर भाजपचा मूळ कोर जो वोटर आहे तो नाराज होईल, या भीतीपायी सुरेश धसांना या सभेमध्ये भाषण करण्याची संधी नाकारली का? आणि जर खरोखर जर अशा पद्धतीने त्यांना संधी नाकारली जर असेल तर मग सुरेश धस यांना प्रचार प्रमुख करण्यामध्ये काय असेल? कशासाठी केलं त्यांना प्रचार प्रमुख? म्हणजे याचा अर्थ राज्य भाजपचा देवेंद्र फडणवीसांचा सुरेश धस यांच्यावर विश्वास आहे, पण जिल्हा भाजपचा सुरेश धस यांच्यावर विश्वास नाही असं यामधनं अधोरेखित होतं। आणि यामुळे सुरेश धस यांचे जेवढे अनुयायी आहेत किंवा सुरेश धसांना मानणारा एक महाराष्ट्रामध्ये मानणारा वर्ग आहे, पण जिल्ह्यामध्ये तो जास्तीच आहे, तो वर्ग कुठंतरी त्या वर्गाला ही गोष्ट जिव्हारी लागली आहे आणि त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारी ही गोष्ट ठरली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जयदत्त क्षीरसागर, म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बीड शहरामध्ये त्यांचं आगमन झालं त्यावेळी जयदत्त क्षीरसागर त्यांना भेटण्यासाठी गेले, अगदी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचं बीड शहरामध्ये स्वागतही केलं। पण गल्लोगल्ली भाजपचा प्रचार करणारे, कमळाला मतदान करा म्हणणारे जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या स्टेजवर दिसले नाही का? आजही जयदत्त क्षीरसागरांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे की कमळ का पुरोगामी, म्हणजे नेमकं काय करावं आणि काय करू नये। जर देवेंद्र फडणवीसांच्या स्टेजवर गेलं तर कुठंतरी संदेश बीड जिल्ह्यामध्ये की जयदत्त अण्णांनी पुरोगामित्व सोडलं, शाहू फुले आंबेडकरी विचारधारा सोडली। जरी त्यांनी स्थानिकमध्ये म्हणजे बीड शहरामध्ये जरी प्रचार केला, गेवराईमध्ये जरी गेलेत, पण ते तिथली जी समीकरणं आहेत की जी पारंपरिक राजकीय समीकरणं आहेत जिल्ह्यातल्या राजकारणाची, स्थानिक राजकारणाची म्हणून ते गेलेत असं जे दाखवलं गेलं किंवा ते आहे तसं। पण जर ते प्रचार करत असतील कमळाचा, कमळ फुलवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर प्रयत्न करत असतील तर ते देवेंद्र फडणवीसांच्या स्टेजवर आज का नव्हते? ही सुद्धा गोष्ट कुठंतरी जयदत्त अण्णांचे जे अनुयायी आहेत त्यांच्या मनामध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या या सभेनं नेमकं काय साधलंय? भाजपच्या उमेदवाराला नेमकं बळ दिलं
का भाजपच्या मतदारांमध्येच दुफळी निर्माण करून त्यांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं, एक संशयाचं वातावरण निर्माण केलं? याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.